आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होते. नॉन स्ट्रायकर एंड वरती सार्थक आहे आणि ऑन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज समाधान. ऑन स्ट्राइक वरती समाधान हा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेश म्हात्रे, ज्यानं रायगडच्या पटलावरती जाऊन रायगडच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या वयाल गावचं खालापूर तालुक्याचं नाव अगदी उज्ज्वल करणारा, रोशन करणारा खऱ्या अर्थानं हा गोलंदाज महेश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. अंपायर ग्रीन सिग्नल येतोय. द मॅच ऑन. दत्ताजी काणे सर असतील, त्यानंतर रामजी काणे सर असतील. पहिलाच बॉल अगदी वेगावरती स्वार होणारा गोलंदाज महेश म्हात्रे. तितकं चांगलं स्विंग पाहायला मिळालं. समीर राणे यांनी उल्लेख केला होता की असे बरेचसे चांगले चांगले गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे, आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केला. आणि त्यातील एक हा गोलंदाज आहे ज्याने रायगड टीम मधून देखील खेळण्याचं बहुमान या खेळाडूला मिळालंय. आणि रायगडमधील चांगल्या चांगल्या ओपनच्या स्पर्धा असतील, तालुका अपच्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं मान या खेळाडूला मिळालं जातं. परंतु हा खराब चेंडू, प्रशंसा केली आणि तदनंतरची दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नरेंद्र पाटील सर असतील मेन पंतांच्या भूमिकेत. अगदी एक चांगले व्यावसायिक दर्जाचे ते देखील खेळाडू आहेत. त्यांनी देखील त्यांच्या मित्रमंडळी कालावधीमध्ये त्यांनी क्रिकेट गाजवला. अद्याप देखील करिअर टीम मधून खेळत असताना चांगली फटकेबाजी त्यांची आपण पाहिली आहे. दत्ताजी काणे असतील, जे काणे आंबिवली टीम कडून खेळत असताना चांगली फलंदाजी, म्हणजे अनुभवी हे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राम काणे असतील, त्यांनी देखील बराचसा क्रिकेट खेळलेत आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील पार पाडली जाते. पहिला चेंडू डॉट बॉल आला, तदनंतर वाईट आला, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात डावखुऱ्या त्याचा फलंदाज समाधान मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करेल. कारण की डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट ना डावखुऱ्या त्याचा आताचा फलंदाज देखील आक्रमण करू शकेल. ती मुभा असेल परंतु चकवलं जातं, वेग जास्त आहे, स्विंग थोडासा कमी पाहायला मिळतोय, परंतु वेगावरती लक्ष केंद्रित केले ते यावेळेस महेश म्हात्रे या गोलंदाजानं. अध्यक्ष बादल 11 कांबे या नावानं खऱ्या अर्थानं कांबे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती महेश म्हात्रे तयार आहे. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवले जाते चेंडूला, अवे फ्रॉम द बॉडी. आणि याच गोलंदाजाची आपण प्रशंसा केली होती, वाबा केली होती. तो गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. आणि ज्यावेळी तुम्ही करताना अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना त्यावेळी तुम्हाला जरूर यश क्रिकेटमध्ये लाभलं जातं. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महेश म्हात्रे हा गोलंदाज करतोय. महेश म्हात्रे डावखुऱ्याचा गोलंदाज, वयाल टीमचा हा खेळाडू आणि रायगड मधील बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं बहुमान या खेळाडूंना मिळवलंय. बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये मित्रमंडळी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा हा गोलंदाज, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा गोलंदाज आहे. परंतु यावेळेस चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु अंतिम चेंडूनं खऱ्या अर्थानं सीमारेषा गाठली. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय दर्जेदार चौकार. आज मर्याई चषक 2024 हे डे नाईटचं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. स्वप्नीलजी राऊत यांनी घेतलेली कसोशीने मेहनत, कसोशींचे प्रयत्न त्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस फलंदाज जरूर बाद होतील, एज लागली होती, लडिंग एज घेतली होती आणि तदनंतर फलंदाज समाधान हा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. स्वप्नील राऊत यांनी खऱ्या अर्थानं पहिली संधी आम्हाला या मैदानावरती दिली होती. अचानक मोपाड्याची ती स्पर्धा होती सुप्रीमो ट्रॉफी, आणि त्या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये स्वप्नील राऊत यांनी आम्हाला पहिली संधी या ठिकाणी दिली होती समालोचन करण्यासाठी. आणि त्यांनी मैत्री तदनंतर आम्हाला दरवर्षी आवर्जून
त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं होतं, परंतु तदनंतर आम्ही पाहतोय की एक चांगली स्पर्धा. स्वप्नील राऊत यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण की एक चांगलं डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून सातत्यपूर्वक आपण त्यांच्याकडे पाहतो आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे सातत्यपूर्वक पाहिलं जातं. आणि या विभागामध्ये एक दमदार नेतृत्व म्हणून आणि क्रिकेटवरती मित्र म्हणून त्यांची एक पकड वेगळी आहे स्वप्नीलजी राऊत यांची. आणि तुम्ही सांगा, तुम्ही पाहिजे तिथले संघ ते या ठिकाणी आणू शकतील इतकी ताकद स्वप्नील राऊत यांची आपण पाहिली या अगोदर देखील. आणि आजच्या दिवसामध्ये देखील सगळे चांगले चांगले संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या विभागामधील असेल, खालापूर तालुक्यामधील असेल, पनवेल तालुक्यामधील असेल, उरण तालुक्यामधील चांगले चांगले संघ म्हणजे रायगड जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यातील संघ आपल्याला या मैदानावरती चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय अक्षय. अक्षय हा फलंदाज आणि कविश मात्रे, कविश पवार हा गोलंदाजी मार्कवरती. कविश पवार गोलंदाजी मार्कवरती यावेळेस तयार. सार्थक ऑन स्ट्राईक वरती, परंतु हा चांगला फटका त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचली घेतली. वन टप्पा अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पहिला या इनिंग मध्ये दर्जेदार चौकार. मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज, त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्यात. यंग टॅलेंट आहे आणि त्याची ते कला कौशल्य तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करताना त्यावेळी तुम्हाला लोक प्रसिद्ध करतात आणि सिद्ध करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत घ्यावी लागेल, कारण की जो करेल कठोर मेहनत ना त्याला यश नक्कीच लाभलं जातं. कारण की असं म्हटलं जातं, क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या यशाला तुमच्या खऱ्या अर्थानं प्रामाणिक कष्टाला पर्याय नाही. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि तसे कष्ट करताना प्रामाणिक करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सार्थक, ज्याच्या बॅट मधून आपल्याला चौकार येताना आपण पाहिलंय. शिवाजी ठाकूर यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्या आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. गोलंदाज तयार आहे. मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये. सार्थक माली ऑन स्ट्राईक वरती आहे, ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर आला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. आणि कविश पवार एक वेगवान प्रतीचा गोलंदाज आहे, वेगावरती स्वार होणारा गोलंदाज, परंतु त्याला चांगली गोलंदाजी आता इथून पुढे करावी लागेल. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या बरोबरीनं एकूणच जापलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावा संख्येवर. ते शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज समाधान बाद झाला, ज्यानं एक चौकार संघासाठी खिचून आणला होता. तदनंतर सार्थक माली आणि त्याच्या साथीला अक्षय, जो नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. कविश पवार, हा चांगला फटका, स्टॅक अँड डिलिव्हर्ड. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सार्थक मालीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा षटकार. नरेंद्र पाटील सरांचा इशारा येतोय 6 धाब्यांचा. बिग हिट षटकार. चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल असा उल्लेख केला होता, परंतु त्याच कविशवरती आक्रमण या ठिकाणी चढवलं जात आहे. सार्थक एक चांगला फलंदाज, आपण सुरुवातीला उल्लेख केला, जिगरबाज युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूकडून चांगला खेळ सातत्यपूर्वक आपण पाहिलाय कांबे टीम साठी. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क या ठिकाणी झाला नाही, कोणताही संपर्क या ठिकाणी करू दिला नाही गोलंदाज कविश पवार या गोलंदाजानं. आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर आला डॉट बॉल, पुन्हा एकदा आला डॉट बॉल आणि तदनंतर आला
षटकार आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर आला षटकार आणि हा तिसरा चेंडू या ठिकाणी चौथा चेंडू डॉट बॉल टाकतोय गोलंदाज कविश. एज लागली जाते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, दिलीप पवार त्या ठिकाणी होते. चेंडूला फेल्ड केलं, धाव मिळेल एक आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 17 या धाव संख्येवरती. रोशन म्हात्रे त्यांचं लाईव्ह, समर्थ लाईव्ह WTC आणि समर्थ लाईव्ह यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला घर बसल्या या ठिकाणी पाहायला मिळालं जात आहे. आणि या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांना आम्ही विनंती करतोय की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कारण की रोशन म्हात्रे बरीचशी मेहनत या ठिकाणी घेत आहेत. डॉट बॉल येतोय, षटक क्रमांक दुसरा इथून संपुष्टात येईल. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 17, एक चौकार आला, एक षटकार आला आणि त्यानंतरचे चेंडू या ठिकाणी 3 डॉट बॉल आले, एक चेंडू वाईड आला आणि एक सिंगलच्या बरोबरीनं हे या षटकामध्ये केवळ धाबा आल्या त्या 12 आणि आता येणारे उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. धाव फलकावरती एकूणच धावा आहेत त्या 17 धाबा. 2 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5 धाबा, या षटकामध्ये एकूणच धाबा आल्या 12 आणि डाबाला सुरुवात अगदी थोडीशी मित्र म्हणेन शांत आणि संयमी पाहायला मिळाली. कोणताही आक्रमक धारण केलं नव्हतं फलंदाजानं आणि त्यानंतर धाबा जमवणं थोडंसं कठीण झालंय. परंतु उर्वरित अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. मागच्या मॅच मध्ये 42 धाब्याने डिफेन्स केलं होतं खऱ्या अर्थानं मोहपाडा टीमच्या अगेन्स्ट केलं त्यांना जाताडे टीमनं आणि जाताडे टीमनं धाबा खऱ्या अर्थानं करू दिल्या नव्हत्या मोहपाडा टीमला. राजेश छोले यांचे प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले होते. 3 धाब्यानं तो सामना गमावा लागला मोहपाडा टीमला. परंतु असोत क्रिकेटमध्ये अगदी सातत्यपूर्वक आपण पाहिलंय. नाण्याच्या 2 बाजू या क्रिकेटमध्ये आपण पाहिल्यात. एकाला जय, एकाला पराजय, खऱ्या अर्थाने एकाला विजय तर एकाला पराभवाचा साबट आपण सातत्यपूर्वक पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तन्मय मापाडी हा गोलंदाजी मार्कवरती आहे. तन्मय गोलंदाज तयार आहे. खराब चेंडू होता परंतु दिशा देता आली नाही या चेंडूला, परंतु पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय मिळेल आणि या अभंतर धाबीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धाव संख्येवरती. तन्मय एक जिगरबाज युवा खेळाडू आहे. महेश म्हात्रे यांच्या तालमीत घडणारे हे सगळे गोलंदाज जिगरबाज युवा खेळाडू आणि चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. फटका फसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता होती परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी क्रिकेट आणि 2 धाबा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातात. 2 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धाव संख्येवरती. आदरणीय मामा मुसेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं देखील आम्ही करतोय मनाच्या अंतर्गणापासून. मर्याई चषक 2024 मध्ये त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज तयार आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. हा फटका चांगला आहे, हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय. विजय त्या ठिकाणी होते आणि त्यानं झेलला कॅरी केलं आणि दुसरा मोठा आदर मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या कांबे टीमला.
फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धाबा संख्येवरती. गोलंदाज सय्यार आहे. पुन्हा एकदा हा प्रकार बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथून पुढे संपुष्टात येते आणि येणाऱ्या मित्र म्हणेन उर्वरित चेंडूमध्ये देखील चांगलं कमबॅक करावं लागेल. जर खराब चेंडूची तुम्ही फेकी केली ना तर त्यावरती तुम्हाला आक्रमण पाहायला मिळेल. चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत फलंदाज, परंतु खराब चेंडूचा भरपूर समाचार या ठिकाणी घेतला जातोय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तन्मय तयार आहे. दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक आहेत विजय डीप मध्ये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावीला देखील या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. बालकृष्ण मात्र त्या ठिकाणी होते. त्यांनी खऱ्या अर्थाने चांगलं बॅकिंग दिलं, अन्यथा चौकार मिळाला चेंडूवरती, परंतु चांगलं बॅकिंग या ठिकाणी दिलं जात आहे. धावा वाचवल्या जात आहेत, परंतु एकूणच धावा मिळते या चेंडूवरती 3 आणि या 3 धाबेच्या बरोबरीने 30 धाबा आहेत त्या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 इथून संपुष्टात येत आहे. 30 धाबा आहेत त्या धावफलकावरती. षटक क्रमांक आता 3 संपुष्टात येत आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरुवात होईल आणि या मॅच मधील खऱ्या अर्थाने या इनिंग मधील हे शेवटचं षटक असेल. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. 30 धावा आहेत त्या धावफलकावरती. जर 15+ धावा आल्या ना तर 45-50 धावा संख्येपर्यंत जाईल. या मॅच मध्ये कांबे संघ अध्यक्ष बादल ग्रुप या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू थोडासा खराब होता. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलीच्या वेगानं बॉल जाईल सीमारेषा पार. फाईन लेग सीमारेषा क्लिअर केली जाते. वाईट +4 म्हणजे धावा मिळतील एकूणच 5 आणि या 5 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 या धावा संख्येवरती.
खऱ्या अर्थानं शेवटच्या मॅच पर्यंत खऱ्या अर्थानं ते पारितोषिक असेल, ऑच असेल आयवा जेलसाठी. म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांना आता ती नामी संधी आहे, आयोजकांच्या माध्यमातून काहीतरी नवीन या ठिकाणी केलं जात आहे. कारण की आयवा जेलसाठी पारितोषिक जरूर लावली जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मर्यादित चषकामध्ये आपण पाहतोय प्रत्येक आयवा जेलसाठी RRR रितेश रत्नाकर राऊत यांच्याकडून खऱ्या अर्थानं ऑच या ठिकाणी देण्यात येईल. एकदा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहे. थोडंसं ठिसूळ क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय वयाल टीमच्या या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पंचांनी बोट उंच केलं आणि धावच्या स्वरूपात आपल्याला बाद होईल. धावा मिळते 2 आणि या 2 धाबेच्या बरोबरीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 40 या धाबा संख्येवरती. म्हणजे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल वयाल टीमला 41. नेक्स्ट मॅच भिंगारवाडी टीमचा कॅप्टन आणि आजीबी टीमचा कॅप्टन. आम्ही दोन्ही टीमच्या कॉल करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. भिंगारवाडी टीमचा कॅप्टन आणि आजीबी टीमचा कॅप्टन, आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करतो की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. मर्याई चषक 2024 हे डे नाईटचं पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय. तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि मर्याई चषक जी करण्याची संकल्पना होती ना, ती खऱ्या अर्थानं स्वप्नीलजी राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमची होती. आणि संपूर्ण या टीमला स्वप्नीलजी राऊत यांना सपोर्ट केलं या संपूर्ण टीमनं. आणि गेली 15 ते 20 आयोजन खऱ्या अर्थानं करण्याचं जे नियोजन केलं होतं, जे मनामध्ये संकल्पना आणली होती ना, ती सत्यात उतरवलं स्वप्नील राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं. त्या टीम मध्ये मित्र म्हणजे रितेश राऊत असतील, अभिजित राऊत असतील, विजय राऊत असतील, अजय राऊत असतील, प्रशांत राऊत असतील, राजेश शोले असतील, तुपे असतील, चेतन तुपे असतील, अमित राऊत असतील, विशाल भोईर असतील, साहिल भोईर असतील, महेश राऊत असतील, अशोक मोसेकर असतील, शुभम जगताप असतील, गणेश सिंग असतील, कुंदन कोंडिलकर असतील, हर्षद राऊत असतील, पंकज मेघे असतील, राजेश कदम असतील, मंदार आंबावणे असतील, कुणाल मुंडे असतील, अनिकेत गायकवाड असतील, तेजस सोले असतील, शुभम भोईर असतील, साहिल मात्रे असतील, वैभव राऊत असतील आणि संपूर्ण मित्र परिवार त्यांचा आम्ही या मर्याई ट्रॉफी मध्ये त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण की हे पडद्यामागचे हिरो आहेत. आदरणीय गजाननजी टावरे साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. माजी ग्रुप ग्रामपंचायत वासमेचे सदस्य स्वप्नीलजी राऊत यांच्या शुभास या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी गजाननजी टावरे साहेबांना विनंती करेन की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान केलं जातं. अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. गेल्या कित्येक वर्षांना आपण जर पाहिलं नसतं, स्वप्नील राऊत यांचे कसोशीने प्रयत्न या मैदानावरती स्पर्धा ठेवण्यासाठी केलं जातं. आणि स्वप्नील राऊत असं व्यक्तिमत्व आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं की रायगड जिल्ह्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या बाहेरील देखील संघ या मैदानावरती आणण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. आणि या अगोदर त्यांनी त्या रायगड जिल्ह्याच्या बाहेरील देखील चांगले संघ या मैदानावरती आणले. ते स्वप्नील राऊत आणि त्यांनी त्यांची संपूर्ण टीमनं घेतलेली मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. पहिलं सत्र संपलं, पहिलं इनिंग या ठिकाणी संपुष्टात येते. 10 फलकावरती धावा जमवत आहे, एकूणच 40. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती वयाल टीमला जी क्रिशप 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. म्हणजे कैलास तोरवे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे वयाल. आणि राहुल पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आमचे साथी समालोचक मित्र त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय.
मॅच होते ऑन, परंतु या सत्रासाठी आम्ही मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो राहुलजी पाटील यांना. मिड विकेटच्या डोक्यावरून या बॉलला फेकून दिलं जात आहे. 6 धावसंख्येचा षटकार. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात पाहायला मिळते. ही फार चांगली स्पर्धा शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत मर्याई क्रिकेट टीम व ग्रामस्थ मंडळ मोहपाड आयोजित मर्याई ट्रॉफी डे नाईटची ही शृंखला आपल्याला या स्पर्धेवरती या क्रीडांगणावरती साकार झालेली टुर्नामेंट. आणि आपण पाहतोय बाई स्वप्नील राऊत यांच्या माध्यमातून सर्व त्या ठिकाणी त्यांचे सहकारी मंडळी यांनी या स्पर्धेला फार चांगली भरारी उंच भरारी एक चांगला लुक मैदानावरती पाहायला मिळतंय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 6 धाबा धावफलकावरती हा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक षटकार मारलाय. फलंदाज आपण पाहतो तेजस आणि महेश म्हात्रे अशी वयाळ टीम कडून सलामीवीर मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळत आहेत. डे नाईटच्या स्पर्धा आणि या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये बरेचसे आपल्या जवळचे सर्व संघांना या ठिकाणी खेळण्याची संधी निर्माण करून दिली जाते. नरेंद्र जांभूलकर आमचे आज त्यांचा पण फार मोठा प्रचंड मेहनत या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी ते डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून करतायत. त्यांचं पण स्वागत. हा चेंडू अगदी समोरच्या दिशेनं स्लॉट मध्ये आलाय. चेंडूला पाठवलाय. व्यासपीठाला सलामी देणारा फ्लॅट मध्ये फटका. दुसरा षटकार फलंदाज तेजसच्या बॅट मधून. धावसंख्या झाली 12 अंकावरती. क्रिषभ 11 वयाल या नावानं वयाल संघ खेळतो. जे पुरस्कृत आहेत वयाल टीमचे कैलास थोरवे जे वानिवलीचे आहेत आणि त्यांनी या वयाल टीमला अगदी स्पॉन्सरशिप केलं पुरस्कृत केलाय तो या स्पर्धेसाठी. हा चेंडू वारकर वाईड वारकर टाकण्याचं काम या बॉलवरती केलंय गोलंदाज सार्थक या गोलंदाजानं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि षटकार डॉट असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय. तो या मैदानावरती वयाळ आणि त्यांच्या विरोधात टीम कांबे ज्यांनी धावा केल्या 40 आणि 41 धावसंख्येचं फायटिंग स्कोर उभं ठेवलंय ते 4 षटकांमध्ये वयाळ संघापुढे. भिंगरवाडी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात अजिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच व्यासपीठाच्या समोर या. हा चेंडू आडव्या बॅटने या बॉलला खेचायचं होतं. ऑनसाइड रिझन मध्ये बॅट अँड बॉलच्या ठिकाणी प्रॉपर संपर्क होत नाहीये. एक धाव लेग बाईचा इशारा दिला जातोय. नरेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच रमा सर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी इकडे जाताड्यावरून बिलॉंग करणारे अंपायर. त्यानंतर तिकडे खाने आंबिलीवरून बिलॉंग करणारे दत्ता खाने यांचं पण स्वागत. फार चांगली प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. भाई स्वप्नील राऊत अगदी जरूर उल्लेख केला अजिंक्य भाऊड यांनी की मोठमोठ्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये आणि या मैदानावरती आणण्याचं काम ज्यांनी केलंय ते भाई स्वप्नील राऊत. अगदी ज्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जे खेळाडू घडून गेलेत ना ते या क्रिकेटच्या पंढरीवरती आता अचानक कला क्रीडा मंडळ आपण पाहतोय हे मैदान आणि स्वर्गीय बाळासाहेब क्रीडा नगरी म्हणून या मैदानाचं नामकरण. आणि या धावसंख्या एक सिंगल मिळते या बॉलवरती. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा आल्यात आणि टोटल आली आहे ती 15 या अंकावरती. आणि पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला जाईल. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट अगदी या बॉलवरती आपण पाहतोय. असं वाटलं की मोठा फटका येतोय की काय, परंतु थोडस टायमिंग मिक्स झालं गेलं आणि शेवटच्या बॉलवरती आले डबल धावा. हा थर्ड अंपायर रेफर नाही केला. रिव्ह्यू आहे असे सांगतात आयोजक मंडळी. बॅट्समॅन रिव्ह्यू बिमर साठी दिला जाईल.
आयोजक मंडळी फार कटिबद्ध आहेत आणि थर्ड अंपायर या ठिकाणी चेक केलं जात आहे, रेफर केलं बॅट्समन कारण असं वाटलं त्याला की कदाचित हा चेंडू बेमार आहे की काय, परंतु चेक केलं जात आहे, पेंडिंग डिसिजन ठेवला जातो या ठिकाणी. फार चांगली स्पर्धा कव्हर करण्याचं काम समर्थ लाईव्ह च्या माध्यमातून WTC आणि समर्थ लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. डे नाईटची स्पर्धा मरियाई ट्रॉफी 2024 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण पाहिलं असेल चांगल्या चांगल्या खेळाडूंना आणि चांगल्या चांगल्या टीमला या ठिकाणी प्राधान्य दिले जात आहे. अगदी जवळचे सर्व संघ या मैदानावरती खेळ पाहायला मिळत आहे आणि या संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये बरेचसे या परिसरातले प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतील. फेअर डिलिव्हरी या चेंडूवरती कोणताही खराब चेंडू फेकला जाणार नाहीये असं दर्शवलं गेलं अंपायरनी, थर्ड अंपायर. त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 15. दमदार सुरुवात करून ठेवली होती. आता बॅटिंग करत असताना क्रिशब 11 वयाल या संघानं. दुसऱ्या बाजूला कांबे संघ आपण पाहतो ज्यांनी धाबा केल्या, त्या 40 आणि 41 धावा संख्येचं एक फायटिंग स्कोर उभारलं जातं, परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा धावा यायला पाहिजेत त्या धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अभिजित राऊत आपण सुद्धा पाहतो, त्यांची पण फार प्रचंड मेहनत. विजय राऊत, अभिजित राऊत, प्रशांत आहेत, बरेचसे राजेश शोले, बाई स्वप्नील राऊत, तिकडे राहुल मसने आहेत. हा एवन जोडी येते एक डेच्या स्पर्धेमधले भाई एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमी पाहत आलोय, ज्यांनी मोठमोठ्या उद्योजकांना या क्रीडांगणावरती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणले गेलेत आणि आज सुद्धा त्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सन्मान्य संदीप शेठ पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतील, त्यांचं पण आपण मनापासून स्वागत करूया. 12th मॅन आपण असायला पाहिजे दोन्ही टीमचे. प्लीज कांबे टीम आणि वायर टीमचे या ठिकाणी आहेत. कांबे टीमच्या विनंती करूया की खेळाडूला की आपण 12 प्रतिनिधी अतिरिक्त खेळाडू असेल तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवावा. 15 धावा धावफलकावरती 41 धाब्यांचं टार्गेट सेट करायचं. सेकंड ओव्हर घेऊन होतोय सिद्धेश, याच्याकडे कला आहे, ज्यांनी टर्न करण्याची किमया या गोलंदाजाकडे, ज्यांनी 7 चेंडूवरती 8 धावा रोखण्याचं काम केलंय. अगदी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ज्यांनी याच मैदानावरती केलंय आणि याच संघाविरोधात खेळत असताना असे बरेचसे इतिहास आहेत सिद्धेशवरती. आणि 6 चेंडू आणि 7 धावा ज्या वेळेस पाहिजे होत्या त्यावेळेस करू दिल्या नव्हत्या, परंतु जे रनिंग प्लॅनिंग आखली जाते ना, कारण 15 धावा आल्यात या ओव्हर मध्ये, कदाचित जर एखाद 2 झटके आले तर या मॅच मध्ये कांबे संघ एक पाऊल पुढे येऊ शकतो. हे गणित आखलं गेलं आणि क्रिकेटमध्ये तुमचं गणितचं अनालिसिस असणं फार गरजेचं आहे आणि ते वापरलंय कांबे टीमच्या कॅप्टननं. दिलंय षटक सिद्धेशवरती जबाबदारी. हा चेंडू बघा कधी अगदी ऑफच्या रिझन मध्ये अगदी चेंडू बाहेर काढतोय तर कधी गोल्डन स्पॉट्स मध्ये चेंडू फेकून अगदी हातभर वळण घेण्याचं काम हा गोलंदाज करतोय. ई 22ची धाव प्राप्त होते. स्कोर कार्ड वरती पंचांनी दर्शवली जाते. धाव फलकावरती धाव आहेत 16 या अंकावरती 16 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत. सतीश स्कोरर आमचे रुपेशजी टावरे, त्यानंतर सतीश स्कोरर सुद्धा आमचे फार चांगले काम पाहतात. प्रत्येकाची फार चांगली जबाबदारी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि ती जबाबदारी अगदी योग्यरित्या पार पडली जाते. मरियाई ट्रॉफी संकेतजी तुपे स्कोरर आपण पाहतोय, त्यांचं पण चांगली मेहनत, कारण आज सुरुवात झाली गेली, अजून तुम्हाला दिवस आणि रात्र काढायचे. शेवटपर्यंत सुद्धा हे संकेत तुपे असतील, यांना पण आपण शुभेच्छा व्यक्त करूया. हा त्यांची चेअर बुक केलेली आहे, हॉट सीट आहे, त्या कारणाचं ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती धाव संख्या आहे ती 16. नेक्स्ट बॉल सिद्धेश. हा चेंडू महेश मात्रेला जाळ्यामध्ये अडकवलाय. नयन चेंडू खाली येतात आणि फलंदाज या बॉल वरती पहिला धक्का टीम क्रिशब 11 वयाल संघाला.
बॉलवरती येताना पाहायला मिळते. सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतो. जिथे मॅच चालू आहे क्रिशब 11 वयाल आणि दुसऱ्या बाजूला कांबे संघाने पहिल्या सत्रामध्ये धाबा केला. 41 धाब्यांचा पाठलाग चालू आहे तो वयाल या संघाचा. हा चेंडू अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुटला गेले, परंतु या बॉलवरती जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. गेल्या पावली फलंदाज माघारी येतात. राहुल बॅक टू डग आउट. या ओव्हरचा जर विश्लेषण आपण जर पाहिलं तर फक्त एक धाव दिली आहे ती सिद्धेश मात्र या गोलंदाजानं आणि दोन महत्वपूर्ण विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सिद्धेश म्हात्रे हा गोलंदाज ज्याने चांगल्या खेळाडूंना नाचवलंय आणि तेच काम केलंय तो या ओव्हरमध्ये, ज्याने वयाल संघाच्या फलंदाज जो अडचण निर्माण झाला असता तो महेश म्हात्रेला बाद केला आणि त्यानंतर राहुल या खेळाडूला बाद केलाय. नवीन खेळाडू युनिट क्रमांक 4 वरती अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राईक. स्पिचेट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे विकेट किपरच्या. कोणतीच धाव या चेंडूवरती घेतली जात नाहीये. बॅट अँड बॉलचा या ठिकाणी संपर्क प्रॉपर होत नाहीये आणि या बॉलवरती बीट केलं जातं. पहिलं मेडा अगदी एक धाव आली आहे. पहिला अगदी शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हर मधला. निर्णायक युटर्न देणारा आता षटक या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आलं होतं 15, त्यानंतर या ओव्हर मध्ये फक्त आतापर्यंत 5 बॉलवरती एक धाव देऊन 2 महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये अगदी युटर्न दिलं जात आहे. सिद्धेश म्हात्रे ज्याचं कौतुक करावं तेवढं कमी, उगवता सितारा आहे कांबे टीमकडे. हा चेंडू पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न फसवला जातं. अक्षय म्हात्रे याला निर्णायक षटक. कौतुकास्पद गोलंदाजी या बॉलवरती बॉलिंग करणाऱ्या सिद्धेश म्हात्रेनं केली. 6 चेंडूंचा मारा केला आणि त्या 6 चेंडूवरती फक्त एक धाव दिली आणि आता जर विचार केला धावसंख्या झाली 16. येणारे आता 12 चेंडू शिल्लक आणि 25 या धावसंख्येची गरज आहे. ती क्रिशब 11 वयाल या संघाला. येणारे आता सन्माननीय आमचे पाहुणे व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आदरणीय माजी सरपंच गुरुग्राम पंचायत वासंबे तथा वासंबे प्रीमियर लीगचे एक दमदार यशस्वी आयोजक आदरणीय अगदी सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान संदीपभाई मुंडे साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावरती होते, त्यांचं सुद्धा स्वागत. त्यानंतर जे राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यांनी उपसरपंच पदाची खऱ्या शपथ घेतली ते आदरणीय भाई भूषण पारंगे साहेब, त्यांच्या समवेत युवा उद्योजक आदरणीय संतोषदादा पाटील, मयूरजी म्हात्रे साहेब, त्यानंतर विनायकजी गायकवाड, नंदू कोरंगले साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावरती सदिच्छा भेट देण्यासाठी पाहायला मिळते. शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळते. मर्याई क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोहपाड आयोजित मर्याई ट्रॉफी 2024 हे शानदार आयोजन या मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि बरीचशी आवड भाई संदीप मुंडे यांना आपण नेहमी पाहत आलो क्रिकेटची आणि तेवढंच मी तर म्हणून विकासाला एकतर भराणी देणारे आणि विकास गंगा म्हणून ज्यांची ओळख आदरणीय भाई संदीप मुंडे साहेबांच्या समवेत त्यांच्या सर्व मंडळी अगदी त्यांच्या मंडळींच्या समोर अगदी व्यासपीठावरती आपल्याला सर्व सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. डे नाईटची स्पर्धा, दिवस आणि रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी संपन्न करताना आयोजक मंडळी पाहायला मिळतील. भिंगारवाडी टीमचे कॅप्टन आणि अजिवली टीमचे कॅप्टन प्लीज. भिंगारवाडी टीम आणि अजिवली टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती की टॉस करण्यासाठी लगेचच यावं. भिंगारवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अजिवली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण प्लीज टॉस करण्यासाठी या. सिली मैदान मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट वेट विकेट जवळ या चेंडूला फील्ड केलं जातं. थोडीशी काही चुकी होते, लगेच या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय या गोलंदाजाला वापरताना पाहायला मिळतो. तो कांबे हा संघ जिथे 12 चेंडू आणि 25 ची गरज होती, सरासरी 12.50, परंतु आता धावसंख्या झाली. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यानंतर येणारे 11 बॉल 23 या धावसंख्येची गरज आहे. तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस तुम्ही संघर्ष करता त्यावेळेस
तुम्हाला तुमचं नशीब तुमच्या पाठीशी येत असतं आणि ते नशीब घेऊन आता मैदानावरती उतरलेले दोन्ही टीम अगदी चांगली फाईट या मॅच मध्ये पाहायला मिळते. हा चेंडू आडव्या बॅटनं थोडेसे फ्रंटफुटला आले होते ऑन साइड रिजन मध्ये चेंडूला फटकायला अगदी मारायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग या बॉल वरती होत नाहीये. फलंदाजावरती आता सर्व दारोमदार आली आहे ती तेजस आणि अक्षय म्हात्रे या दोन खेळाडूंवरती आणि दोन चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली आहे ती 16 अंकावरती. फार चांगली मॅच आणि या मॅच 18 धावा धाव फलकावरती माफ करा. आणि आता येणारे चेंडू शिल्लक राहिले ते हा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल जाळ्यामध्ये अडकवलाय. बराच चेंडू उंच आहे परंतु क्षेत्ररक्षकाची साथ या बॉल वरती मिळत नाहीये. 2 धावा या बॉल वरती कंप्लीट होतात. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला या मॅच मध्ये कदाचित या स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर निघू शकतात आणि या चुका जर तुम्ही केल्या 11 खेळाडू म्हणून मैदानावरती उतरायचा असतो. प्रत्येकाचे एफर्ट्स हे महत्वपूर्ण असतात परंतु या आलेल्या निर्णायक झेल सोडला. आधीच्या बॉल वरती 2 धावा आल्या जिथे 1 आली असती. अशा या धावा तुम्हाला 3 ते 4 धावा शेवटच्या बॉल वरती त्या धावांची किंमत तुम्हाला मोजावी लागेल कांबे संघाला. याचा विचार करता विकेटचा आणि मैदानाचा अभ्यास करता वयाळ टीमचा जर खेळ चांगला होत असेल त्याच्या विपरीत कांबे संघाची गोलंदाजी चांगली झाली सिद्धेश म्हात्रेजी. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक उलटा झेल घेण्याचा प्रयत्न बुडांमध्ये वेगाने धावत आलेत परंतु पुन्हा एकदा नोमॅस एरियामध्ये चेंडू लँड होतोय. बॅलन्स थोडंसं नियंत्रण चुकवलं गेलं. अंतर पहिलं कापायला पाहिजे होतं त्यानंतर चेंडूवरती नजर द्यायला पाहिजे होती परंतु तत्पूर्वी या चेंडूवरती आपली वेळ निघून जाते. धाव संख्या झाली आहे 2 धावा आल्यानंतर 22. येणारे चेंडू आता शिल्लक राहिले होते 8 आणि गरज आहे 19 या धाव संख्येची. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले गेलेत. मी सन्माननीय माजी सरपंच तथा वासंबे प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय भाई संदीप मुंडे साहेबांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते या 2 टीम दरम्यान व्यासपीठाच्या समोर टास्क करावा. फार चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीनं सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आले गेलेत. भाई संदीप मुंडे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अगदी मोठमोठे मीटर म्हणेन अगदी त्यांची उंच भरारी राजकीय क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी त्यांची बांधिलकी आणि प्रत्येक ज्या वेळेस फंक्शन ज्या वेळेस काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये उपक्रम राबवण्यामध्ये अगदी त्याला त्यांचा मोलाचा वाटा म्हणून संदीपभाई मुंडे यांना आपण नेहमी पाहत आलोय. त्यांचं या ठिकाणी त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस झाला गेलाय. टॉस जिंकलाय भिंगरपाटी टीमनं. जो का आपला निर्णय तो आपण प्रतिस्पर्धी संघ अर्थात अजिवली संघाला नक्कीच आपण कल्पा अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. येणारे चेंडू शिल्लक राहिले ते 2 आणि गरज आहे ती 8 चेंडू 19 या धाव संख्येची. या ओव्हर मधले 2 बॉल शिल्लक. हा चेंडू कडक आवाज आला बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग 6 फटका श्रीमारेशीच्या पलीकडे जाईल. 6 धाव संख्येचा जखमेवरती मीठ चोलून जाणारा 2 झेल सोडले.
सेट करायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये निर्णायक षटक फेकलं सिद्धेश म्हात्रेनं. गोलंदाज आयुष या गोलंदाजावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र गोलंदाजी करत होता, परंतु क्षेत्ररक्षकांची जी साथ असते ती साथ मिळाली नाही. त्या षटकामध्ये 2 झेल उडले होते, 2 अगदी सोडले आणि त्यानंतर 2 मोठे पटके पाहायला मिळाले. एक मोठा पटका पाहायला मिळाला 5व्या बॉल फलंदाज तेजस या खेळाडूकडून. आणि येणारे आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये आल्या 12. आता शेवटचा अगदी डेट ओव्हरची ही ओव्हर अगदी सेकंड इनिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 13 या धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते, मॅच मध्ये रंग भरताना पाहायला मिळतात. ते आता कांबे संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम वयाल. 6 बॉल 13 या धावसंख्येची गरज. नक्कीच जे डिसिप्लिन आहे ते नक्कीच अंपायरने पोचवले असावेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण तुमचे हे तुम्ही सोडले पाहिजेत याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि स्ट्राईक तुम्ही जागेवरती रोटेट करण्याचा प्रयत्न केला तर ती दिली जाणार नाही याची पण त्या ठिकाणी जे काय पंच असतील ते डिसिजन महेश म्हात्रे या ठिकाणी दिले जाईल. 6 बॉल 13 या धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक नंबरती अक्षय म्हात्रेकडे सुद्धा क्लास आहे आणि तो अक्षय म्हात्रे एक चांगला फटका मारण्यामध्ये माहीर आहे. तो स्ट्राईक नंबरती शेवटचा गोलंदाज अनुराग. या अनुरागच्या पहिल्याच बॉलवरती फसवलं जात आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर येणारे 5 बॉल 13 धावसंख्येची गरज दिसे.
तो या येणारे बॉल शिल्लक असतील 4 आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची, कारण आधीचा चेंडू वाईड आला गेला आणि या बॉलवरती बीट केलं जात आहे फलंदाज तेजसला. येणारे 4 बॉल आणि गरज आहे ती आता 11 धावसंख्येची. पहिल्या बॉलवरती आली आहे विकेट, दुसरा बॉल वाईड फेकला जातोय आणि या बॉलवरती आली आहे सिंगल. अजिबात टाइमपास करू नका प्लीज, आपल्याला विनंती आहे की आपण टाइमपास करू नका, कारण तुम्हाला 4 षटकं 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपले पाहिजे. टायमिंग अलर्ट केला जातोय आणि त्या कारणास्तव तुम्हाला शेवटचा जो षटक असेल तो तुम्हाला 5 मिनिटाच्या आधी तुम्हाला तो कंप्लीट करायचा आहे, म्हणजे 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमची इनिंग ही पूर्ण झाली पाहिजे. सन्माननीय या ठिकाणी भाई उमाकांत भोईर त्यांच्या समवेत आमचे भाई संदीपजी म्हात्रे यांचं शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या मंचावरती करतो. हा चेंडू ऑन साइड रिजन मध्ये शेवटच्या क्षणाला जंप लगावली आणि या बॉलवरला अडवलं जातं. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले आणि केलं पाहिजे. अगदी शेवटच्या क्षणाला या मॅच मध्ये आता कांबळे संघ पूर्णपणे झुंजतोय, पूर्णपणे कंबर कसण्याचं काम आता केलं जात आहे. त्यांना माहिती आहे की या मॅच मध्ये आपल्याला शेवटचा क्षण आला, या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. तेजस म्हात्रे ज्यांनी या बॉलवरती घेतलं 2 टोटल आले स्कोर कार्ड वरती 32. धाबा धावफलकावरती पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. अनुराग थोडंसं प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहे, थोडंसं रनअप मध्ये थोडीशी गफलत. बरेचसे प्रेक्षकीय स्पर्धेला आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत या ठिकाणी करतोय. तीन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. रितेश रत्नाकर राऊत यांचं पण स्वागत या ठिकाणी करतोय. हा बॉल स्क्वेअर कट करला आणि गॅप मध्ये स्ट्रोक सिलेक्शन चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये आलेला वन बाउन्सचा ओव्हर द रोप चौकार. दुसऱ्या बाजूला गोलंदाजावरती परंतु विजयी पटका एक हाती झुंज दिली जाते. गुडघा टेक तमाशा देख बिग मिड विकेटच्या डोक्यावरून तडाखा 6 धावसंख्येचा षटकार विजय झाले.